तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. इंटरेस्टिंग ट्रॅफिक मध्ये अडकलेलो मी किंवा फुटपाथवर चालवणारे हे रायडर्स नाहीत बरं का. नमस्कार, मी साटम. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे थंडगार काळाकट्टा गोळा, जी आपली कायमच उन्हाळ्यातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग आठवण असते. पण काकांनी बर्फ कुठून काढला ना, हे पाहिल्याच्या नंतर गोळा खाण्याची बऱ्याच लोकांची इच्छा तर होणार नाही, पण मी खाल्ला. कारण कॉन्टेंट एकदम स्टाईल मध्ये व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत होतो आणि गाडीवर बसलो व्हिडिओ रेकॉर्ड करायला. बघा, तुम्हाला माहिती असेल काही काळापूर्वी बर्फ कुठून येतो नक्की ह्यावर खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली होती. काहींचं मत असं सुद्धा होतं आणि समाज माध्यमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल आले होते की हा जो गोळा बनवण्यासाठी लागणारा बर्फ असतो तो रियुज्ड बर्फ असतो, जो की शवाघरामधनं थेट यांच्याकडे येतो आणि यांना तो कमी दरात मिळतो, त्यामुळे यांना इतक्या स्वस्त दरामध्ये गोळे द्यायला परवडतात. आणि हायजीनच्या बाबतीत पण खूप मोठं प्रश्नचिन्ह आहेच. पण एखाद्या वेळेला मला वाटतं ह्या सर्व गोष्टी इग्नोर केल्या तर चालतंच. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं, हा जो बर्फ येतो ना, तो हा शवाघरातला बर्फ असतो की बर्फाच्या फॅक्टरीमधून येतो? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या एक्झॉटिक एक्सपिरियन्ससाठी हायजीन बाजूला ठेवलं तर चालत नाही का? कमेंट सेक्शन मध्ये कळवा तुमचं उत्तर. बाकी गोळा खाता खाता वाटलं की गोळा चांगला आहे तर काकांना थोडासा टीआरपी देऊ म्हणून काकांना फ्रेम मध्ये घेतलं, पण काकांना काडीचाही इंटरेस्ट नव्हता. काका कोणाबरोबर तरी फोनवर आपले मस्तपणे बोलत होते. कालाकट्टा गोळा खाल्ल्यावर अशी जी बोनं मॅन्डेटरी आहे. बाकी जरी असेल गोळा तिथला आणलेला तरी आज मी पूर्णपणे विचार न करता गोळा खाल्लेला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि हर हर महादेव.